नेपाळमधून एक महत्त्वाची बातमी, कारण सुशीला कार्की या नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान होणार आहेत। जेन झी या आंदोलकांच्या व्हर्च्युअल बैठकीत सुशीला यांच्या नावावर एकमत झालंय। थोड्याच वेळात सुशीला कार्की यांचा शपथविधी देखील पार पडणार आहे। नेपाळमधील हिंसाचारादरम्यान पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी राजीनामा दिला। त्यानंतर काठमांडूचे मेयर बालेंद्र शाह नेपाळचे पुढचे पंतप्रधान होणार अशी चर्चा सुरू होती। मात्र हेच ठरवण्याच्या बैठकीत जेन झी आंदोलकांनी सुशीला कार्की यांच्या नावाला पसंती दिली आहे। निवडणुका होईपर्यंत सुशीला कार्की पंतप्रधानपदी विराजमान होतील। तर सुशीला कार्की कोण आहेत हे देखील आपण पाहूयात। सुशीला कार्की यांचा जन्म 7 जून 1952 ला नेपाळच्या विराटनगरमध्ये झाला। महेंद्र मोरंग कॅम्पसमधून BA आणि बनारस हिंदू विद्यापीठातून त्यांनी MA केले। 1980 च्या दरम्यान सुशीला यांनी कायद्याचा अभ्यास सुरू केला। वकिली व्यवसायात प्रवेश करत मानवी हक्कांचे खटले उभे करण्याचं त्यांनी काम केलंय। 2009 मध्ये नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयात तात्पुरती न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती देखील झाली होती। तर 2010 ला कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून त्या नियुक्ती झाल्या। 2026 साली नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश देखील त्या बनतील।